नमस्कार. विराश्मनी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण असा क्विक नाश्ता बघूया आणि ते पण अगदी झटपट आणि हेल्दी. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट बनणारी अशी अगदी हलकी फुलकी नाश्त्याला 150 ग्रॅम पनीर आणि कांदा आणि मी ढोबळी मिरची कापून घेतली. त्यानंतर 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा जिरे घालून आपण त्याला आता कांदा व ढोबळी मिरचीला फोडणी घालून घेऊया. मी तेल अगदी कमी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल वापरू शकता. त्याला थोडं आपण फ्राय करून घेऊ. अगदी झटपट बनणारी रेसिपी आणि कमीत कमी वेळामध्ये. आणि वरून त्यात मीठ घालूया आपण आता आणि पनीरचे पीस केलेले तेही घालून घेऊ. मुलांना मधल्या वेळेस भूक लागली की अगदी झटपट बनणारी रेसिपी अगदी मोजून 5 मिनिटात छान सर्व आपण एकत्र करून घेऊ, मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे मी फ्रेश दही घालते आणि त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊ. दह्याचं थोडं पाणी सुटेल. आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. मी मॅगी मसाला घालते 1 चम्मच आणि त्यानंतर आपण शाही पनीर मसाला तोही घालूया. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले वापरू शकतात. आणि सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊ. दह्याचं थोडं पाणी सुटेल. त्यानंतर त्याला आपण छान असं कोरडं करून घेऊ. अगदी या पद्धतीत झाली ना आपली अगदी झटपट रेसिपी तयार. माझ्याकडे जे काही अवेलेबल होतं ते मी त्यामध्ये घातलं. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता. आता मी अगोदरच चपाती करून ठेवली होती. आता आपण चपातीवर ते मिश्रण टाकून घेऊ. माझी चपाती गरम होती म्हणून मी तव्यावर काही ठेवली नाही. तुम्ही तव्यावर पण बनवू शकता. सर्व आपण त्यामध्ये आपण चपातीवर हळूवार सर्व टाकून घेऊ आणि त्याचा आपण आता चपातीचा रोल बनवून घेऊया. तुम्ही यामध्ये चीज पण वापरू शकता, पण आम्हाला हेल्दी रोल बनवायचा आहे. अगदी झटपट तुम्ही तूप घालून तव्यावर पण फ्राय करू शकता, पण मला तेल तूप अगदी कमी वापरायचं आहे म्हणून मी या पद्धतीने बनवलं. तर तुम्हाला पनीर रोल कसा वाटला मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.